रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण गावगाड झोपलं होतं. रस्त्यावर एकही माणूस नव्हता. फक्त कुत्र्यांचे दूरवरून येणारे रडण्याचे आवाज. विनायक त्या रात्री एकटाच घरी होता. त्याची बायको माहेरी गेली होती आणि त्याला एकटं राहायची सवय नव्हती. पण त्या रात्री जे घडलं त्यामुळे त्याने पुन्हा कधी एकटं राहण्याची हिम्मत केली नाही. रात्री 12:30 वाजता अचानक त्याच्या बेडरूमच्या खिडकीवर टक 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 विनायक दचकला. तो विचार करू लागला, यावेळी खिडकीवर कोण असेल. त्याने हळूच पडदा बाजूला केला, पण बाहेर कोणीच नव्हतं. त्याने स्वतःला समजावलं, कदाचित झाडाची फांदी असेल. तो परत झोपायला गेला, पण 5 मिनिटांनी पुन्हा. यावेळी आवाज जास्त जोरात होता. आता मात्र त्याच्या कपाळावर घाम आला. त्याने धाडस करून खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं, पण पुन्हा कोणीच नव्हतं. तो खिडकी बंद करणार इतक्यात त्याची नजर खाली गेली आणि त्याचं रक्त गोठलं. खिडकीच्या खाली एक बाई उभी होती, पण ती उलटी उभी होती. तिचं डोकं वर आणि पाय खाली नव्हते, पर पाय वर आणि डोकं खाली, आणि तिचे केस जमिनीवर ओढत होते. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि ती हळूहळू हसत होती. विनायक भीतीने मागे सरकला. तो ओरडायचा प्रयत्न करत होता, पण आवाजच निघत नव्हता. तेवढ्यात ती बाई बोलली, मी 3 दिवसांपासून तुला बघते आहे. विनायक थरथरत विचारतो, कोण आहेस तू? ती म्हणाली, ज्या घरात तू राहायला आला आहेस त्या घरात मी आधी राहत होते आणि मी अजून इथून गेलेली नाही. विनायक लगेच घरातून बाहेर पळाला. सकाळ होईपर्यंत तो रस्त्यावर बसून होता. सकाळी शेजाऱ्यांना सगळं सांगितलं तेव्हा एक म्हातारा माणूस म्हणाला, तुला माहिती नाही का, ती बाई 3 दिवसांपूर्वीच या खिडकीतून उडी मारून मरली आहे. विनायकच्या हातातून चहाचा कप पडला. तो हळू आवाजात विचारतो, ती 3 दिवसांपूर्वी? म्हातारा म्हणाला, हो. आणि लोक म्हणतात, ती मरायच्या आधी ज्याच्याकडे शेवटच बघते त्याला ती आधी दिसते. विनायक थर कापत म्हणाला, पण मी तर कालच इथे आलो. भरी तुम्हाला शांतपणे म्हणाला, हो, पण ती 3 दिवसांपासून तुला बघत होती. त्या रात्री नंतर विनायकने ते घर सोडलं, पण आजही तो जिथे राहतो तिथल्या खिडकीवर कधी कधी रात्री 12:30 वाजता टक टक कारण दी अजून त्याला सोडायला तयार नाही. जर तुम्हाला अशा खऱ्या भयकथा ऐकायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा.
कारण पुढची कथा कदाचित तुमच्या घराजवळ